ईश्वरच मी आहे किंवा मी ईश्वराशी एकनिष्ठ आहे, अशी व्याख्या जेव्हा मनुष्याला प्राप्त होते त्या अवस्थेला आपण समाधी म्हणू शकतो. थोडक्यात बघा, परमेश्वराचा मार्ग आपण का स्वीकारायचा आहे? कुठेतरी या जगामध्ये आपण या जगामध्ये सदैव राहणार नाही. आपण मृत्यूनंतर कोणत्या ना कोणत्या जगामध्ये जाऊ. म्हणजे थोडक्यात या जगामध्ये मृत्यू सुद्धा आहे, या जगामध्ये जनन आहे, तर या जगामध्ये मरण सुद्धा आहे. थोडक्यात कुठेतरी आत्मिक शांतीचा मार्ग, मानसिक शांतीचा मार्ग आपण कुठेतरी ईश्वर चिंतनानेच आपण प्राप्त करू शकतो. म्हणजे येशू ख्रिस्ताने जो मार्ग सांगितला तो ईश्वराचा मार्ग होता. महावीरांनी जो मार्ग सांगितला तो ईश्वराचा मार्ग होता. किंवा गौतम बुद्धांनी जो मार्ग सांगितला तो सुद्धा शांतीचा संदेश देणारा होता. म्हणजे जगामध्ये जितके पण श्रीकृष्णाने जो मार्ग सांगितला तो सुद्धा शांतीचा संदेश होता. थोडक्यात जगामध्ये जितकेही महान पुरुष झाले तर सगळ्यांनी शांतीचा संदेश दिला. प्रत्येकाने काय सांगितलं की ईश्वराशी एकनिष्ठ राहा. ईश्वराला तुम्ही निराकार रूपाने माना तरी तो ईश्वर आहे, तुम्ही साकार रूपाने माना तरी तो ईश्वर आहे, तुम्ही एका स्वतःच्या शुद्धाहम रूपाने माना तरी तो ईश्वर आहे. म्हणजे ईश्वराची 3 व्याख्या आहे, ती अशा प्रकारे दिलेली आहे. थोडक्यात जेव्हा मी ग्रंथ लिहितो तर ग्रंथ हे आपण मराठी भाषेमध्ये पण आपण लिहिलेले, किंवा म्हणजे थोडक्यात लोकांना समजेल अशा भाषेमध्ये सुद्धा ते अभंग येतात. आणि काही अभंग हे गुप्त ज्ञान दत्ताश्री भाषेमध्ये येतात. म्हणजे गुप्त भाषेमध्ये, म्हणजे तुम्ही जर एकदा कधी आले काव्यविश्व सदनामध्ये तर तुम्हाला सर्व दिसेल की गुप्त ज्ञान दत्ताश्री भाषा अशी आहे की जी भाषा या जगामध्ये कुठेच नाही. म्हणजे गुप्त म्हणजे अनेक आपल्याकडे इतिहासकार सुद्धा येऊन गेले किंवा अनेक आपल्याकडे पत्रकार सुद्धा येऊन गेले आणि प्रत्येकाने त्या भाषेचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. ती भाषा आहे जगामध्ये एक वेगळी भाषा आहे. गुप्तज्ञान दत्ताश्री भाषा ही योगिक भाषा आहे. आणि ज्यांना ती भाषा समजत नसेल, अनेकांनी आग्रह केला की आम्हाला ती भाषा समजत नाही किंवा योगिक भाषा समजत नाही, त्यासाठी तुम्ही त्याचं निरूपण करा, मराठीमय त्याचं रूपांतर करा. मग त्याच्यामध्ये आपण निरूपण करून त्याचं मराठीमय रूपांतर केलं आणि मराठीमय सुद्धा आपण त्याचे ग्रंथ, आपण आपले ग्रंथ दर 14 जानेवारीला आपण छापत असतो आणि ते लोकांना आपण उपलब्ध करून देत असतो. आणि त्यामागचं एक वेगळं प्रयोजन आहे, त्या म्हणजे तुझा जन्मदिवस असतो 14 जानेवारीला आणि त्या दिवशी तू ते प्रकाशित करतो. बरोबर. तर प्रत्येक पुस्तकाची किंवा तू जे काही लिखाण करतो त्याची अशी काही ठराविक वेळ असते? तुझ्या समाधी अवस्थेचं असं काही विशिष्ट वेळेला असतं की काय? म्हणजे समाधी अवस्था कशी असते की बघा, समाधी ह्या अवस्थेमध्ये, समाधी याचा अर्थच हा आहे की ज्याच्यावर तुमचं स्वतःचं नियंत्रण नाही. समाधी कधी येऊ शकते, म्हणजे अक्षरशः रात्री 12 वाजता सुद्धा समाधी लागू शकते, रात्री 3 वाजता. बघा संतांना भक्ती करण्याचा केव्हाही अधिकार आहे. संत कधीही भक्ती करू शकता. असं नाही की भक्ती करण्याची एक विशिष्ट वेळ असते. 5 वाजता तुम्ही भक्ती करू शकता, 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजता तुम्ही भक्ती करू शकता. नाही, माझं जे जीवन आहे ते योगिक जीवन आहे. आणि मी जीवन कसं जगतो? योगिक. म्हणजे सामान्य माणूस जसं जीवन जगतो तसं मी जीवन जगत नाही. मी जे जीवन जगतो ते योगिक जीवन जगतो. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य असं की मी कधी भक्ती करतो, मी कधी उपासना करतो, मी कधी आचरण करतो, मी कधी समाधीच्या अवस्थेमध्ये जातो. समाधी म्हणजे याचा अर्थ असा की समाधी सम अधिका आधी म्हणजे समाधी. म्हणजे ज्या अवस्थेमध्ये माणूस हा फक्त समतेने युक्त आहे, ज्या अवस्थेमध्ये माणसाला कोणतीही भेदभावाची जाणीव नाही की हा पुरुष आहे, हा स्त्री आहे अशी जाणीव नाही, किंवा हा उच्च आहे, हा नीच आहे अशी जाणीव नाही. म्हणजे एकंदरीत ज्या भावनेमध्ये माणसाला समतेचा विचार जास्त रुजला, ती त्याची व्याख्या म्हणजे समाधी. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की मग ही समाधीची अवस्था आपण कधी साध्य करू शकतो. थोडक्यात प्रत्येक अवस्थेचं एक मर्म आहे आणि प्रत्येक अवस्थेचा एक उद्देश आहे आणि प्रत्येक अवस्थेचा उद्देश एक पुस्तक रूपाने बाहेर येत असतं की अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला मार्ग मिळालेला आहे. अभंग आहे सगळे. अच्छा, अभंगाच्या स्वरूपात सगळी रचना आहे. आणि ज्यावेळेला तुझ्याकडे 10वी-12वीची मुलं सुद्धा सल्ला घेण्यासाठी येतात आणि त्यावेळेला तू त्यांना जे मार्गदर्शन करतो, MPSCचे पण येतात, तर त्यावेळेला ते सगळं मार्गदर्शन अगदी अचूक निघतं का? परीक्षेला आलेला प्रश्न तोच असतो जो तू आधी सांगितलेला असतोस. तर ह्या मागचं काय नेमकं कारण आहे किंवा तुला ते कसं ज्ञात होतं? नाही, कसं आहे माहितीये का की बघा, आजचे विद्यार्थी हे नीट अभ्यास करत नाही. आजचे विद्यार्थी मनापासून अभ्यास करत नाही. मी जेव्हा 10वीला होतो ना, तर आमच्या शिक्षकांनी आम्हाला काय सांगितलेलं असायचं माहितीये का की मी गाईड वापरायचो नाही. बघा, आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना तर कधी तुम्ही गाईड वापरू नका, वेगळं असं काहीतरी रेफरन्स वापरू नका किंवा वेगळी अशी नोंदणी वापरू नका. मी आयुष्यात अभ्यास कसा केला हे मी तुम्हाला सांगतो की मी केवळ पुस्तक वाचतो, जे ओरिजिनल पुस्तक आहे ते मी वाचतो. म्हणजे तुम्ही जर गाईडाचा आधार घेऊन जर वाचन करत असाल तर तुम्हाला कधीच अभ्यास येणार नाही. आणि जर तुम्ही ओरिजिनल पुस्तक रेफर केलं तर तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकता. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं ना की तुम्ही जर रोज वाचन केलं, रोज जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ही शक्ती आपोआप येते. आता तुम्ही जर नीट जर स्वामी विवेकानंदचं उदाहरण घेतलं ना तर स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक घटना घडलेल्या आहे. त्यांना एका व्यक्तीने एक नुसतं पुस्तक दिलं आणि त्यांनी 5 मिनिटात ते पुस्तक वाचून मोकळं केलं. थोडक्यात ही शक्ती सुद्धा आपल्याकडे आहे. म्हणजे मी सुद्धा एखादं पुस्तक नुसतं चाळलं तरी मी ते 5 मिनिटात सांगतो की या पुस्तकामध्ये नेमकी काय असेल किंवा या पुस्तकामध्ये नेमकी मर्माशय काय असेल. थोडक्यात ही काही वेगळी शक्ती नाहीये, ही विश्वाने कोणाला दिलेली. ही शक्ती तुमच्यामध्ये, ही शक्ती प्रत्येकामध्ये. पण लोक काय करताय माहिती का, आज लोक व्यसनाच्या नादी लागून ही सगळी आपल्यामध्ये जी आत्मिक शक्ती होती ती सगळी व्यय करताय. थोडक्यात ध्यान मार्गातून आपण सर्व विकसित करू शकतो. ध्यान मार्ग म्हणजे काय की तुम्ही रोज 24 तास जर रोज तुम्ही 5 मिनिटातही ध्यान केलं
रोज तुम्ही 3 मिनिटं जरी उपासना केली तरी देखील तुमचे आंतरिक चक्षु जागृत होऊ शकतात, अशा प्रकारची व्याख्या आहे. बरं, आणि ते असं म्हटलं जातं की ते ब्राह्ममुहूर्तावर केलेलं ध्यान हे जास्त फायदेशीर ठरतं, तर त्या बाबतीत तुला काय वाटतं? नाही, ब्राह्ममुहूर्तावर सुद्धा ध्यान केलं ही सुद्धा एक व्याख्या आहे, परंतु मला असं वाटतं की आजची परिस्थिती, आजची युवक जे आपण पाहिले ना, तर हे सकाळी किती वाजता उठतात हे याच्यावर आहे. आणि आम्ही अनेक युवक पाहिले की जे 7-7 वाजता, म्हणजे त्यांच्या घरामध्ये देवपूजा 12-12 वाजता होते. मग मी सांगतो की देवपूजा करून उपयोग नाही. तुमची जी देवपूजा आहे किंवा तुमची जी विधी आहे ती विधीच्या वेळेला झाली तर हे योग्य आहे. बरोबर. तुम्ही जर विधी वगळता जर तुम्ही केव्हाही देवपूजा करत असाल, केव्हाही उपासना करत असाल, केव्हाही नामस्मरण करत असाल किंवा केव्हाही तुम्ही अभ्यास करत असाल, तर ते काही उपयोगाचे नाही. आणि आजचे विद्यार्थी जर आपण पाहिले ना, तर आजचे विद्यार्थी अभ्यास केव्हा करतात? परीक्षा आल्यावरच अभ्यास करतात. खरं तर अभ्यास हा, आणि कसं असतं माहिती का, तुम्ही शालेय पुस्तकांव्यतिरिक्त सुद्धा तुमचा अभ्यास असला पाहिजे. म्हणजे शालेय मी जेव्हा शाळेत होतो तर शालेय पुस्तक सुद्धा मी वाचन करायचो, आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी दुसरे पुस्तकं सुद्धा रेफर करायचो, जे माझ्या सिलेबसमध्ये नाही ते सुद्धा मी वाचन करायचो. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं ना की विद्यार्थी हा पूर्णतः जागृत असला पाहिजे. विद्यार्थ्याला बघा कसं असतं माहिती का, तुम्हाला जगायचं आहे तर केवळ स्वतःसाठी जगू नका, तर आपल्याला भविष्यासाठी काहीतरी द्यायचंय, भविष्याला समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचंय. या दृष्टिकोनातून आपण जगलो, उद्याची परिस्थिती काय राहील याचा विचार नका करू, तर भविष्यामध्ये एक वर्षानंतरची परिस्थिती काय राहील याचा विचार जर करून जर आजच्या विद्यार्थ्यांनी जर आजच अभ्यास सुरू केला तर येणाऱ्या काळ खऱ्या अर्थाने प्रगल्भ राहील. बर, नक्कीच. तू कोणाला आदर्श मानतोस आणि व्यसनमुक्ती करण्यासाठी कुठल्या आदर्शांची जोपासना करावी याविषयी काय सांगशील? मला असं वाटतं की व्यसनमुक्ती करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राला जी संत परंपरा लाभलेली, तर या संत परंपरेचा जर नीट आपण अभ्यास केला तर हीच आपल्यासाठी व्यसनमुक्तीसाठी खरा आदर्श. म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, शाहू फुले आंबेडकर, हे जी आपल्याला जी परंपरा लाभलेली, ही महाराष्ट्राची जी संत परंपरा आहे, महाराष्ट्राला जो ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, मला असं वाटतं प्रत्येकाने जर ग्रंथालयात जाऊन यांच्यापैकी एकाही संताचं नुसतं वाचन जरी केलं तरी त्यांना व्यसनमुक्ती होऊ शकते. किंवा